जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे। या पार्श्वभूमीवर संस्थानने जय्यत तयारी केली आहे। पालखी सोहळ्यातील चांदीचा रथ अब्दागिरी यांना पॉलिश करण्यात आले। पालखी सोहळ्यात 363 दिंड्यांची नोंद झाली आहे आणि मंदिराची सुद्धा डागडुजी पूर्ण करण्यात आली आहे। पूर्वी या मंदिरामध्ये काही फडशा लावल्या होत्या, जुन्या रूप नव्हतं। आम्ही मूळ पुरातन रूप आणण्यासाठी त्या फडशा काढून मूळ दगडामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे। आणि आता मंदिरामध्ये जी दर्शन बारी आहे ते पूर्ण लाकडी सागवणी स्वरूपात करण्याचे झालेले आहे। आता 2 दिवसात ते काम आज किंवा उद्या पूर्ण होईल आणि भाविकांसाठी मंदिर लवकरात लवकर खुले केले जाईल। तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 28 जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान करेल। या सोहळ्यासाठी वारकऱ्यांनी अवघी देहू नगरी विठू माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली आहे। राज्यभरातून वारकरी देहूमध्ये दाखल झाले, त्यामुळे अवघी देहू नगरी तुकोबांच्या गजरात न्हाऊन निघाली आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा अवघ्या काही तासावर येऊन टिकलेला आहे। मात्र जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून आता भाविक आजपासूनच देहूमध्ये दाखल होताना दिसत आहे। आपण जर पाहायला गेलं तर आपण देहूच्या मुख्य मंदिरात आहे। या मुख्य मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा केलेल्या आहेत। ही दर्शन वारी आता या ठिकाणी आहे। पहाटेपासूनच आता या विठुरायाच्या दर्शनासाठी हे संपूर्ण भाविक भक्त देहूमध्ये दाखल झालेले। यंदाचा 339वा हा पालखी सोहळा असून या पालखी सोहळ्यासाठी ज्या भक्तांना पालखी सोहळ्यासाठी येता येत नाही ते भक्त 2 दिवस अगोदरच या देहूमध्ये येऊन विठुरायाचं दर्शन घेऊन जातात। आपण जर पाहायला गेलं तर आता आपण या देहूच्या या मुख्य मंदिरामध्ये मोठ्या संख्येने हे जे वारकरी येथे दाखल झालेले आणि हेच वारकरी आता कुठेतरी पांडुरंगाचं नामस्मरण करत आता पांडुरंगाचं दर्शन घेण्यामध्ये दंग असल्याचे चित्र दिसून येत आहे। गणेश जुडम न्यूज 18 लोकमत देहू।